नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहते न्यूज आणि लोकमत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी समोर येते. नागपूरच्या लकडगंज पोलीस स्थानकाजवळ पालिकेच्या आपली बसवरती हल्ला झालेला आहे. दोन अज्ञातांनी हातोडीने बसची तोडफोड केलेली आहे. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सर्व प्रवासी सध्या सुखरूप आहेत, तर हल्ल्याच्या वेळेला बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं होतं. या हल्लेखोरांनी हल्ल्यानंतर हलबा एकता जिंदाबादचं पोस्टर फेकलेलं आहे. हलबा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे आणि आरक्षणाच्या मागणीसाठी या बसची तोडफोड केल्याची माहिती आहे. गेल्या 6 दिवसांपासून आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे आंदोलकांनी बसची तोडफोड केल्याची चर्चा आहे. पुढे जाऊया. पुढे सुद्धा एक महत्त्वाची बातमी समोर येते. दिशा सालियान प्रकरणात आज हायकोर्टामध्ये सुनावणी झाली आणि यावेळेला सरकारी पक्षाकडून कोर्टामध्ये कागदपत्र सादर करण्यात आली आहेत. तर पुरावे सादर करण्यासाठी 2 आठवड्यांची मुभा देण्यात आलेली आहे. पुढील सुनावणी 2 आठवड्यांनंतर होणार आहे. तर आम्ही एक पेनड्राईव्ह सादर करणार आहोत, ज्यामध्ये अनेक पुरावे असल्याचा दावा दिशा सालियानच्या वडिलांच्या वकिलांनी केला आहे. आम्ही सांगितलं की आमच्याकडे काही पेनड्राईव्ह आहेत, काही म्हणजे व्हिडिओ वगैरे काही आहेत. पूर्णतः आम्ही सध्या देणार नाही आहे, पण काही आहेत. तर त्याच्यामध्ये यांनी जे सांगितलं आहे ॲफिडेव्हिटवर, यांचंच पूर्ण रिपोर्ट खोटा ठरवणारे यांच्याच डिपार्टमेंटचे पुरावे, यांचेच ऑफिशियल रेकॉर्ड आमच्याकडे आहेत. तर कोर्टाने सांगितलं ठीक आहे, एकदा पीपीला द्या, त्याच्यावर त्यांचं उत्तर बोलावून घेऊ. बुलेटिनमध्ये आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. 30 जानेवारीपासून राळेगण सिद्धीत अण्णा हजारे पुन्हा अमरण उपोषणाला बसणार आहे. राज्यामध्ये सशक्त लोकायुक्त कायदा तातडीने लागू करण्याची अण्णांनी मागणी केली आहे. शहांनी मला हिंदुत्व शिकवू नये असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शहांना प्रत्युत्तर दिलंय. तर त्या न्यायमूर्तींची कारकीर्द वादग्रस्त असल्याचंही ठाकरेंनी म्हटलंय. मुंबईला लुटणाऱ्यांनी शहांवरती बोलू नये. उद्धव ठाकरेंच्या शहांवरील टीकेवरून एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवरती टीका केली आहे. तर 2 नंबरवाल्यांना शेवटचा नंबरला बसवल्याचा घणाघात सुद्धा त्यांनी केलाय. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खासदार ओमराजे निंबाळकरांनी लोकसभेत हक्कभंग प्रस्ताव मांडलाय. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडलेला आहे. यावरती 25 खासदारांच्या सह्या आहेत. जिशान सिद्दीकींची सुरक्षा कमी केल्यामुळे हायकोर्टाने सरकारला फटकारलाय. चुकीच्या हेतूने सुरक्षा कमी केल्याचं हायकोर्टाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे. तर जीवाला धोका निर्माण झाला तर जबाबदार कोण, असा सवाल सुद्धा उपस्थित केला आहे. गोवा क्लब आग प्रकरणात लुथरा ब्रदर्सना मोठा धक्का बसलाय. रोहिणी कोर्टाने अग्रिम जामीन याचिका फेटाळली आहे. दोघांना भारतात परत आणण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. मुंबईतील सर्वच पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासासाठी धोरण बनवणार आहे. हक्काची घरं माफक दरात देण्याचा सरकारचा प्रयत्न. तर 2 महिन्यात अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत. शिवसेनेतील संजय शिरसाट आणि राजेंद्र जंजाळ वादावरती अखेर पडदा पडल्याची माहिती आहे. जंजाळ आणि पालकमंत्री संजय शिरसाट आजूबाजूला बसल्याने वाद संपुष्टात आल्याची चर्चा आहे. पुणे नाशिक रेल्वे मार्ग चुकीचा असल्याचं वक्तव्य आढळराव पाटलांनी केलंय. तर याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचंही ते म्हणाले. कुंभमेळा व्हायला पाहिजे, पण त्यासाठी झाडं तोडू नका असं वक्तव्य हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष आनंद दवेंनी केलंय. तर वृक्षतोडीवरती आयुक्तांकडे उत्तर नसल्याचंही ते म्हणाले. पूर परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचं समोर आलंय. अब्जावधींचा निधी मिळून देखील शेतकऱ्यांना ठोस मदत न दिल्याचं आरटीआयमधून उघड झाल्याने विरोधक चांगलेच आक्रमक झाले. ऑक्टोबर 2025च्या अवघ्या एका महिन्यात मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये तब्बल 1 अब्ज रुपयांची मदत जमा झाली. मात्र राज्यातील शेतकऱ्यांना केवळ 75,000 रुपये वितरित करण्यात आल्याची धक्कादायक माहिती आरटीआयमधून समोर आली. माहितीच्या अधिकारात दिलेली माहिती चुकीची असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी देत गैरसमज निर्माण केल्याचं म्हणत दोषी आढळणाऱ्यांवरती कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. महसूल खात्याकडील प्रलंबित खटले 3 महिन्यात निकाली काढावेत, यासाठी कायदा केला जाईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. महसूल खात्याकडील सुनावणीचा 90 दिवसात निकाल लावण्याची सुधारणा कायद्यात केली जाईल असं बावनकुळे म्हणाले.
मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाकोला उड्डाणपुलाजवळील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनलाय. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेला वाहनांची मोठी वर्दळ असलेल्या महत्त्वाच्या मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. या समस्येवरती तातडीने तोडगा काढण्यात यावा अशी मागणी आमदार मिलिंद नार्वेकर यांनी हिवाळी अधिवेशनात विशेष उल्लेख सूचनेद्वारे सभापतींकडे केली आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडेंच्या समर्थनात सोलापुरात महाराष्ट्र विकास सेना पक्ष मैदानात उतरला. राजकीय दबावापोटी तुकाराम मुंडेंवरती कारवाई करण्यात येऊ नये यासाठी किरण साठेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदन दिलं. अहिल्यानगरमधील वकील मारहाण प्रकरण आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं. आगामी मनपा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. मुंबई, ठाणे, केडीएमसी, नाशिक, नागपुरात भाजप शिवसेना एकत्र लढणार असल्याची माहिती समोर आहे. तर पुणे, पिंपरी चिंचवड मनपात राष्ट्रवादी भाजप वेगवेगळे लढणार असल्याची माहिती असून नवी मुंबई महापालिकेसंदर्भात अद्याप निर्णय झालेला नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे ठाणे कोर्टात हजर झाले. 2008 मध्ये कल्याण रेल्वे स्थानकावरती उत्तर भारतीय उमेदवारांवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणातील सुनावणीबाबत ते हजर राहिले. ही सुनावणी अवघ्या काही मिनिटात संपली. गुन्हा मान्य आहे का असं कोर्टानं राज ठाकरेंना विचारलं. यावरती राज ठाकरेंनी आपल्याला गुन्हा मान्य नसल्याचं सांगितलं. नागपूरमधील आमदार निवास परिसरातील हिंसक आंदोलन प्रकरणी बच्चू कडूंना जिल्हा सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला. बच्चू कडूंच्या विरोधातील अजामीनपात्र वॉरंट अखेर रद्द करण्यात आला असून 500 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. शिवसेना पुणे महानगरपालिकेची 165 जागा लढवणार असल्याची माहिती शिवसेना नेते रवींद्र धनगेकरांनी दिली आहे. दरम्यान शहरात युती करण्यासंदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील, मात्र भाजप जर आम्हाला 30 ते 35 जागा देणार असेल तर आम्हाला मान्य नाही असं धनगेकरांनी सांगितलं. उमरगा नगर परिषदेतील मतदार केंद्र आणि उमेदवारांवरती खासदार ओमराजे निंबाळकरांनी आक्षेप घेतलाय. उमरगा नगर परिषदेच्या मतदान केंद्रांवरती गुंडांच्या टोळीची दहशत आहे, त्यामुळे मतदान केंद्र स्थलांतरित करा अशा मागणीचं पत्र खासदार ओमराजे निंबाळकरांनी दिलंय. पैठण नगर परिषदेतील 4 नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी 18 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. काल अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता, मात्र यापैकी एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतलेला नाहीये. नंदुरबार नगर परिषदेने स्ट्रॉंगरूम बाहेर लावलेल्या सीसीटीव्हीचा DVR पूर्ण क्षमतेनं भरल्याने त्याची हार्डडिस्क बदलण्यात आली आहे. दरम्यान पूर्ण क्षमतेनं भरलेली हार्डडिस्क सीलबंद करून कोषागारात ठेवण्यात आली. मोहोळ नगर परिषदेतील EVM मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंगरूम बाहेर शिवसेना उभाटा पक्षाचे कार्यकर्ते 24 तास पहारा देत आहेत. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असताना सुद्धा कार्यकर्ते पहारा देत आहेत. रशियातल्या मॉस्कोमध्ये जागतिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धा नुकतीच पार पडली. मुंबईच्या सरिता कदमने दमदार कामगिरी करत वेगवेगळ्या प्रकारात 2 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक पटकावलंय. वर्ल्ड रॉ पॉवरलिफ्टिंग फेडरेशनने या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्वागत घेऊ उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. उरणीतल्या राजपाल नाकाजवळील लक्ष्मी बेकरीला आग लागल्याची घटना घडली. 4 तासानंतर अग्निशामक दलाला आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. कोल्हापूरच्या गिरोली घाटात बिबट्याचं दर्शन झालंय. रात्रीच्या सुमारास रस्त्याच्या कडेला कठड्यावरती तो बसलेला होता. वाहनधारकांनी त्याचा काढलेला व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. ज्योतिबा मंदिर परिसरात अनेक बिबट्यांचा अधिवास आहे, त्यापैकी हा एक बिबटा असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. एक छोटासा ब्रेक लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्वागत. आता बघूया उर्वरित वेगवान घडामोडी.
बीडमध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले. सोयाबीनला 7,000 आणि कापसाला 12,000 रुपये दर देण्याची मागणी केली. मागणी पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. या सगळ्या वेगवान घडामोडी बघितल्यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झाला. इकडे सामनाची पाहत रहा न्यूज 18 लोकमत.